सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोल्याच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नवजात शिशु अतिदक्षता विभागातील 31 पदांच्या भरतीसाठीची निविदा प्रक्रिया भ्रष्ट मार्गाने पार पडल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। या प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर तरंग तुषार वारे, जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर जयंत पाटील आणि प्रशासकीय अधिकारी AN डांबरे यांना निलंबित करण्यात आले आहे। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली असून तिघांवर विभागीय चौकशीचा बडगा उगारण्यात येणार आहे। विशेष म्हणजे गेल्या 6 महिन्यांपासून अकोला जिल्हा स्त्री रुग्णालय हे चांगल्या कामामुळे सातत्याने अव्वल असलेले रुग्णालय आहे। निविदा प्रक्रियेत अपारदर्शकता आणि नियमबाह्य निर्णय सदर प्रक्रिया 2024-25 या आर्थिक वर्षात पार पडली। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नवजात शिशु अतिदक्षता विभागातील 31 पदं भरायची होती। ही पदं बाह्य स्त्रोतांमार्फत त्रयस्थ संस्थांकडून कंत्राटी पद्धतीने भरायची होती। यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली। याची निविदा 19 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली। या संपूर्ण प्रक्रियेत अपारदर्शकता, पक्षपातीपणा आणि नियमानुसार तांत्रिक परीक्षण न करता निर्णय घेण्यात आल्याचं चौकशी अहवालात स्पष्ट करण्यात आलंय। यात तिघांनी लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आमदार श्याम खोडे यांनी केला आहे। या प्रकरणाचे पडसाद विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले। वाशिमचे भाजप आमदार श्याम खोडे यांनी हा विषय सभागृहात उपस्थित करत आपल्या मर्जीतील लोकांना ठेका देण्यासाठी प्रक्रिया हाताळली गेली तसा गंभीर आरोप केलाय। त्यानंतर शासन स्तरावरून तातडीने चौकशी समिती स्थापन करून करण्यात आली होती। एकाच वेळी 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याने अकोल्याच्या आरोग्य प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे। या कारवाईमुळे आरोग्य खात्यातील अन्य प्रक्रिया कितपत पारदर्शक आहेत याबाबत देखील प्रश्न उपस्थित झाले आहेत। निलंबनानंतर तिघांवर विभागीय चौकशी होणार आहे। चौकशीत दोषी आढळल्यास पुढील कठोर कारवाई केली जाऊ शकते अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांकडून देण्यात आली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान, अकोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.